महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. सचिव मराठवाड्याचे इजानुल्ला, तसेच आमचे कार्यकारिणी मेंबर सचिन मोतिये सर, तसेच आमचे सहसचिव सुनील देशमुख, आमचे कार्यकर्त्याचे हरीशजी काबरा, तसेच आमचे कार्यकारिणीचे रामे सर आणि मी सचिव विनोदराव. आपल्याला एक प्रेस नोट आपल्याला देण्यात आलेली आहे. कशाबद्दल बंद आहे सगळं त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला दिलेलं आहे. याच्यावरती आपल्याला काही माहिती पाहिजे असेल आमचे अध्यक्ष नितीन भाऊ हे आपल्याला सविस्तर देतील. संघटना आपलं महाराष्ट्र. नमस्कार, मी नितीन देशमुख, औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट म्हणून बोलतोय. आम्ही अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी ऑनलाईनच्या विरोधात आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या बाबतीत आणि स्टोरेज डुप्लिकेट औषधी या बाबतीत आम्ही बंद पुकारत आहोत. आमच्या मागण्या गेल्या 5 वर्षापासून आम्ही सरकारकडे मागण्या मागतोय, पण तेव्हा कुठेही दाद दिला जात नाही. त्याच्यामुळे हा बंदचा पवित्रा आम्हाला आमच्या ऑल इंडियाचे अध्यक्ष माननीय जगन्नाथप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे. याचा रुग्णसेवेवर परिणाम होईल असं वाटत नाही. रुग्णसेवेसाठी आम्ही बांधील आहोत. आम्ही इमर्जन्सीमध्ये औषधी भवन येथे आमची टीम सज्ज असेल. कोणालाही इमर्जन्सीमध्ये औषधी लागली ती वेळेवर पुरवला जाईल. IMS आपला काही कॉन्टॅक्ट आलाय का, ते पण आपल्याला सहकार्य करत आहे. आम्ही जलसी त्यांना विनंती करणार आहोत. याबाबत केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्याचे मंत्री असतील, आरोग्य मंत्री असतील, यांच्याशी आपली कधी चर्चा झाली का? त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलंय? आमची वारंवार मागणी त्यांच्याकडे राहिली, पण त्याला कुठेही त्यांनी दाद न दिल्यामुळे हा 20 मेचा रोजीचा बंद आम्ही पुकारत आहोत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की ते आम्हाला या कायद्या म्हणजे याच्यात बदल करून आम्हाला योग्य ते नाही देते. 20 मेच्या पहिले जर तुमची काही चर्चा झाली तर आपण हा नियोजित बंद मागे घेणार. चर्चा म्हणजे कम्प्लीट याच्यामध्ये जे काही इलिगल काम चाललंय ऑनलाईनचं ते त्यांनी थांबवलं तरच आम्ही बंद मागे. पण ऑनलाईन मधून ग्राहकांना जास्त बेनिफिट आहे असं वाटत नाही. बेनिफिट कोणत्याही प्रकारचं बेनिफिट नाहीये, कारण हा फार्मसिस्टच्या निगराणीखाली औषध देण्याचं प्रोव्हिजन कायद्यामध्ये आहे, ते तिथं कुठेही पाळलं जात नाही. त्याच्यामुळे त्याला आपण बेनिफिट म्हणू शकत नाही. रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन फार्मसिस्ट करू शकतो, त्याला डोसेज समजून सांगू शकतो, त्याची स्टोरेज कंडिशन तो ठेवू शकतो. हा नियम इथं कुठेही पाळला जात नाही. आमचा हा प्रोफेशन जो आहे सेवाभावी आहे आणि ते ज्या उद्देशाने येत आहे ते फक्त त्याच्यातून पैसे कमवण्यासाठी ते लोक येत आहेत. त्यांना याच्याशी रुग्णांची काही सेवा करण्याचा काही उद्देश नाही. छत्रपती संभाजीनगर मेडिकल हब, त्या दिवशी मेडिकल हब स्टॉप होईल असं वाटत नाही. इमर्जन्सी मध्ये आम्ही आहोत. इमर्जन्सी आहे, पण मोठमोठ्या हॉस्पिटल मधले जे मेडिकल शॉप्स आहेत ते पण तुमचे बरोबर सहभागी होतील का? ते चालू राहतील. जरी ते आता बघा सहभागी होतील, पण रुग्णांची गैरसोय होणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ.